नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याबद्दलची एक अत्यंत मोठी खुशखबर आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, तुम्ही 7व्या हप्त्याबद्दलच्या खोट्या बातम्या ऐकून आता कंटाळला असताल, परंतु आज तुम्हाला फक्त एक व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ किंवा कोणतीही बातमी पाहण्याची गरज नाहीये। कारण की या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अगदी पुराव्यासहित, ते पण ठोस पुराव्यासहित, नेमका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये किती तारखेला मिळणार आहे याची एकदम अधिकृत अशी माहिती देणार आहोत। आणि जी माहिती स्वतः राज्य सरकारने काल संध्याकाळी 7 वाजता जाहीर केली असून कृषी विभागाने संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत एक तातडीची बैठक बोलावली होती। आणि या बैठकीमध्ये राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी नुकसानीबाबत, तसेच ज्या शेतकऱ्यांना 2024चा सध्या वाटप होत असलेला पीक विमा आणखी देखील जमा झाला नाही याबाबत व सध्याचा शेतकऱ्यांचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता। आणि आता या 7व्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला असून कृषी विभागाने या बैठकीअंती अधिकृत अशी पोस्ट करून राज्यामधील शेतकऱ्यांना खुशखबर देऊन टाकली आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, नेमका आता हा 7वा हप्ता किती तारखेला आणि कुठून वाटप करण्यात येणार आहे जाणून घेण्यासाठी फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट। तर मग शेतकरी मित्रांनो, काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत कृषी विभागाने तातडीची बैठक बोलावली होती। आणि या बैठकीमध्ये स्वतः कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, वरिष्ठ कृषी अधिकारी अनिल जोगदंड आणि इतर काही अधिकारी व मंत्रिमंडळातील सहकारी देखील उपस्थित होते। आणि या बैठकीमध्ये शेतकरी आणि शेतकरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि शेतकऱ्यांना या संकटाच्या काळामध्ये तातडीने मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात आला। तर मग शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा होऊन आता 5 महिने उलटले आहेत व या जुलै महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करणे राज्य सरकारला बंधनकारक होते। परंतु ऑगस्ट महिन्यात संपत आला तरी देखील तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता राज्य सरकारने आणखीही जमा केला नाही। परंतु आता तुमची प्रतीक्षा संपली असून राज्यामध्ये नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आणि विशेषतः ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असेल व ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा नुकताच वाटप करण्यात आलेला 20वा हप्ता जमा झाला असेल, या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे राज्य सरकार जमा करणार आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, नेमक्या किती तारखेला तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे? तर मग सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार राज्य सरकार या ऑगस्ट महिन्याच्या चालू आठवड्यामध्ये म्हणजे साधारणतः 28 ऑगस्ट पासून ते सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत कोणत्याही दिवशी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करू शकते। कारण की कालच्या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वाटप करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असली तरी पण हा हप्ता वाटप करण्याची ठोस तारीख राज्य सरकारने जाहीर केली नाहीये। परंतु कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रकाशित केलेल्या पोस्टनुसार एवढे मात्र स्पष्ट होत आहे की या महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे मिळून जाणार आहेत। त्यामुळे तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळाला नसेल आणि तुमची ई-केवायसी किंवा इतर काही बाबी अपूर्ण असतील तर त्या तात्काळपणे पूर्ण करून घ्या। कारण की केवळ पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेल्या लाभार्थ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे थोडासा वेळ शिल्लक असून तुम्हाला या वेळामध्ये तुमची राहिलेली कामे पूर्ण करून घ्यायची आहेत आणि नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी आपली पात्रता दर्शवायची आहे। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।